नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अनिल राठोड स्वागत करतो तुमचं आपले शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनल. शेतकरी मित्रांनो, 4 मेला कांदा निर्यात बंदी उठली आणि 5 मेला कांदा बाजारभावात जवळपास 700 ते 800 रुपयांची तेजी आपल्याला मित्रांनो महाराष्ट्रभर आणि संपूर्ण देशातील कांदा बाजार समित्यांमध्ये पाहायला मिळाली. मात्र आज मित्रांनो, कांदा निर्यात उठल्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी लासलगाव बाजार समितीत कांदा बाजार भाव हे 300 ते 400 रुपयांनी घसरले. मित्रांनो, तुम्ही बघू शकता स्क्रीनवर आज लासलगावला जो उन्हाळ कांदा आहे हा मित्रांनो ॲव्हरेज 1600 ते 1700 रुपयापर्यंत गेलेला आहे आणि एकदम चांगल्या प्रतीचा 1-2 लॉट कांदा हा मित्रांनो 2301 रुपयापर्यंत विकला आहे. मित्रांनो, आपण जर कालच्या तुलनेत बघितलं तर जो ॲव्हरेज कांदा बाजार भाव आहे हा मित्रांनो काल 2000 रुपयापर्यंत विकला गेला होता आणि आज मित्रांनो तो 1600 ते 1700 रुपये म्हणजे ॲव्हरेज भावात कालच्या तुलनेत मित्रांनो 300 ते 400 रुपयांची घट ही मित्रांनो लासलगाव बाजार समितीत झालेली आहे. आता मित्रांनो, जे कांदा उत्पादक शेतकरी आहेत यांना चिंता लागली आहे की हे जे वाढलेले भाव आहेत हे मित्रांनो पुढेही टिकून राहतील का, की या कांदा निर्यातीचा शेतकऱ्यांना फायदा होणार नाही. फक्त हे मागच्या वेळी मित्रांनो जी कांदा निर्यात बंदी उठवली होती 18 फेब्रुवारीला, तेव्हाही मित्रांनो फक्त सुरुवातीचे जे 1-2 दिवस आहेत यातच मित्रांनो कांदा बाजारभाव वाढले होते. नंतर कांदा बाजारभाव हे कमी कमी होत गेले होते आणि सरकारने कांदा निर्यात बंदी ही पुन्हा लावली होती. आताही त्याच प्रकारचं काही घडेल का अशी भीती सध्या मित्रांनो कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आहे. आणि कांदा निर्यातीवर जे सरकार शुल्क आकारत आहे $550 मित्रांनो, हे कुठेतरी सरकारने मागं घेतलं पाहिजे अशीही कांदा उत्पादक शेतकरी मित्रांनो सरकारला विनंती करीत आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला याविषयी काय वाटते? हे कांदा बाजारभाव जे वाढलेले आहेत हे मित्रांनो टिकून राहतील का, की भविष्यात याच्यापेक्षाही कांदा बाजारभाव वाढतील, की कांदा बाजारभाव अजूनही मित्रांनो घटू शकतात किंवा पडतील? याविषयी मित्रांनो तुमचे मत आपल्याला कमेंटच्या माध्यमातून कळवा. व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ आपला शेअर करा आणि चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करायचे विसरू नका. धन्यवाद.